तरी मराठ्यांपेक्षा मोठं कोणी नाही या राज्यात. कोणी पण येऊ दे, आम्ही सज्ज आहेत ना. कोणी पण येऊ दे, आरक्षण घेणार ओबीसीतूनच. पुऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणात 100% गेल्याशिवाय मी हटत नाही. म्हणून तर सामूहिक आमरण उपोषण अंतरवालीला लावलं आहे आम्ही. ते फायनल आहे आमचं. पण मराठ्यांचा बी लय आग्रह आहे. मुंबई एखाद्याच मुंबईसुद्धा होऊ शकते दादा. त्याचं नाही, नुसते मराठ्यांचेच नाही तर सगळेच ओबीसी सुद्धा मराठ्यांनी निवडून दिलेत. त्यांना सगळ्यांनाच मराठा आरक्षणाचा विषय मांडावा लागेल नसता रस्त्यावर मराठी फिरून देणार नाहीत. कारण तुमचे लेकरं आता मोठे झाले, तुम्ही आमदार झालात, मंत्री झालात, आमच्या लेकराचं काय किंवा प्रश्न घराघरातला मराठा आता विचारणार आणि आम्ही सामूहिक उपोषण करायला सज्ज झालो. नाही, ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याला छाती बडायची सवय मला नाही. मी आणि माझा समाज मैदानातच नाही, त्यामुळं दोरी पूर्ण मराठ्यांच्या हातात होती. मालक तो होता, त्यालाच ठेवलं. कोणाच्या दावणीला मी मराठा समाजाला बांधलं नाही, कारण त्या समाजाला मी मायबाप हे शब्द वापरतो. मग मी जर खास त्यांचा मुलगा आहे तर मी अशी फरफट त्यांची करू शकत नव्हतो, त्यांना संकटात सोडू शकत नव्हतो. की त्यांना सांगितलं तुम्हाला जे करा ते करा, त्यांनी केलं. मी फरफट केली नाही. माझा ऐकतो म्हणून मी याचं काम करायला सांगितलंच नाही मराठा समाजाला. मोकळा सोडला मराठा समाज. त्यामुळे कोण पडलं कोण आलं मी मैदानातच नाही आहे. मग पडलं लगेच म्हणायचं मायामुळं, मी त्यात मोडत नाही. मी मैदानात असतो ना, समीकरण जर जुळलं असतं ना, चोपडा सापच केला असतं. 100% सांगतो तुम्हाला. दादा, आम्ही म्हणतो दर्शनाला चाललो होतो आणि तुम्हाला दाखवायची का पब्लिक? मग हे बघा, हे काहीच नियोजित नाही आहे. पंढरपूरला दर्शन आणि आई तुळजाभवानीचे दर्शन दोनच गोष्टी आहेत. मी कधी नाही खोटं बोलतो, पत्रकाराला नाही बोलत बा. आपलं सत्य आहे, मी नाही बोलत कधी. कारण आमच्यासाठी पत्रकार बांधवांनी एवढा जीव तोडलेला आहे या गोरगरिबाचा प्रश्न मार्गी लावा म्हणून. आणि मी ते तोंड चटक्या नाही आहे, तोंडापुरतं आलं की गोड बोलायचं. खरोखरच मराठ्याची इतकी ताकद यांनी पण लावली होती, त्याच्यामुळे मी यांना खोटं बोलत नाही. निवेदन करायचं मी सांगितलं मी फक्त दर्शनाला जाणार एवढंच सांगितलं होतं. अहो बाबा इतके आले की मग गाड्या आवरवर आता शिकतो परेशान झालो होतो आम्ही. 6-7 किलोमीटरवरती गाड्या होत्या, इतके